आम्ही आमच्या पोरांना मराठी मीडियमलाच घालणार आहे. पेंदी लोटा अशा प्रकारे बाबांचं आगमन झालेलं आहे. बाबांना आज रीलच दाखवते. तुझा दादा आणि तुझी वहिनी आम्हाला खूप 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 आवडते आणि एवढं कॉन्सन्ट्रेशन बघते. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज कुकिंग स्पेशल ब्लॉग आहे. काही गेस आहेत का? काही काय बनवतोय काय नाही आज मी दाखवते तुम्हाला. मी मास्टर शेफ नेहमीप्रमाणे कांदा कापण्यासाठी आलेले आहेत. तो चला तर सुरू करूया. तर आम्ही हे पावभाजी याच्यासाठी बनवतो कारण आमच्या सासऱ्यांनी म्हणजे याच्या पप्पांनी म्हंटल की आम्हाला पावभाजी खायची इच्छा होते तर बनवूया. तो आम्ही बनवत आहोत. पण हे पहिलेच कुठे काळ करतो. तर मी कांदा कापून घेतो. तर आम्ही कुकरला हे आधीच लावून घेतलं होतं. यामध्ये आहे फ्लॉवर, कॅप्सिकम, बटाटे आणि कांदा मी चिरत आहे. चला आपण मास्टर शेफ कांदा कापू. मास्टर शेफ एक बास होईल का? तिथं पण कांदाच कापायचं ड्युटी आहे फक्त मास्टर शेफला. गजब बेइज्जती है. बारीकच चिरायचं ना चौकोन? हो, एकदम बारीक बारीक चौक ना, उभं नाही त्याच्यात बडा विषय. हो, आमच्या घरात ह्या गोष्टीवर लय मोठं कन्फ्युजन असतं की कशाला कांदा कसा चिरायचाय, चौकोन चिरायचाय, आडवा उभा. आणि मी उलटे सुलटे चिरून ठेवतो. मी कोण पण असं माहित नसतं ना आपल्याला. सगळ्यांचं असं मस्तपैकी आलू असं शिलून घेतात थंड झाले तर यापैकी पटपट 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 करूया. आमच्या घरी जसं काही हे नाही राहत की प्रॉपर जेवणच केलं पाहिजे. चिल आहे थोडं. या संडे आहे तर चला बा पावभाजी बनवू. मस्त पावसाचा मोसम, कधी भजी, कधी काय वाव मज्जाच येते आम्हाला. संडेला बेसिकली नाश्ताच उशिरा होतो त्यामुळे जेवायची जास्त इच्छा नसते. मग काहीतरी खायला बनवून आणि एक दिवस मस्त असं पाहिजे ना पोटाला. होम मेड चटपटा म्हटलं की जरा हेल्दी विषय, किती काय प्रॉब्लेम नाही. साकल मार्केटची अवस्था बघितल्यावर काय म्हणून आम्हाला मस्त घरीच खावं वाटतं. काय काय बघ एवढा बस होईल का? बघा त्यात पण लसूण आहे, सांबार आहे आणि कांदा. ह्यामध्ये डबाडे बटाटे. ओके, ये थोडासा मी पण सोलतो. किती लवकर आठवण आली ना तुला. किती लवकर आठवलं याला की याला पण काही काम करायचंय कांद्याशिवाय. शेफ आमचे मास्टर शेफ. तुम्ही सांगा मित्रांनो, हा महत्वाचा रोल आहे का नाही? हेल्परचा रोल महत्वाचा, नाहीतर किती लोड येऊ शकते तुम्हाला माहिती. एकाच माणसावर लोड येऊ शकतो. हे सांगा जरा कमेंट बॉक्स मध्ये. फ्युचरची प्लॅनिंग सुरू. मला फ्युचर. तर सगळं एका भांड्यात टाकून दिलेलं आहे. तू दिलेलं विषय आपल्याला सगळं माहित असेल. काम पण करते बरोबर. मित्रांनो एवढं काम करून पण नवरे लोक बदनाम. आता आपण मस्त मॅश करून घेऊया. सगळं टाकू दे ना बस ना. अभी ये मॅश हो जाएगा. वाव, फेवरेट पार्ट. मी करू ना. जोपर्यंत कांदा वगैरे हे करते. काय करतेस? हे करते फ्राय करून घे. फ्राय करते. हे करते. फ्राय करते. असं काम करते ना, असं जास्त असं भरून टाकायचं नाही, मग नंतर आपल्याला लोड येते ना. सो मी थोडंसं पटपट मित्रांनो जबरदस्त असं मॅश करत आहे मी. मला असं का वाटतंय मॅशिंगचं मशीन तुटल. हे बाबा असं नको करू. म्हणे ना मराठी असा तिचे पुचाट प्रयोग. मला पहिले कांदा टाकायला पाहिजे नाही का. हॉट करते हे. तर मॅश करून झालेलं आहे एक नंबर मध्ये. बघा मी काय भारी मॅश केलं. तसं मीच केलं सर काही पावभाजी ऑलरेडी. आता काय कढईत टाकायचं राहिले. हो भाई, प्रोसेस एवढीच राहते म्हणे. काय करा म्हणजे हॉटेलमध्ये नसतो का मोठा तवा, तसा मोठा तवा पाहिजे नसतो. मी करायचं याच्याने करू. याच्याने नाही जमत तेवढं. झारा आहे H&M घे ना. काय तो झारा आहे H&M घे म्हटलं. म्हणजे काय म्हटलं तुला? मला समजलं. मी काय म्हटलं? तो झारा आहे H&M घे. H&M तेच तर विचारता. H&M झारा आहे H&M घे असं म्हटलं. अजून नाही कळलं. मी भोडी आहे, मला काही कळत नाही. भोडी असल्यामुळे मला काही जास्त कळत नाही. तर एवढं काम करून दमल्यानंतर मला लागलेली आहे भूक लागली. परत नेहमीसारखं भूकच लागते नाही का. केक संपला का रे? केक संपला बघ. नाही मीच ठेवत आहे. मस्त असा थोडासा ऑइल टाकला आणि आता थोडासा बटर टाकलं. बढिया घेऊ का मी केक खायला? नेहमीसारखं केकच खातो बाई. काय थोडासा खातो एक तुकडा. मला पण थोडासा भूक लागते. बरं म्हटलं ना पचते माझ्या लवकर. मस्त चिप्स कुरकुरे खाल्ली होती. चालेल राहिले फ्रीज मध्ये ठेवून घे थोडं. कारण मी कांद्याची सॉल टाकतो. लगेच टाकतो मित्रांनो कांद्याची सॉल. इकडे लाईट नीट नाही ते बरं आहे. आणि काही लोक जळतात माझ्यावर. ते चांगलं सुरू होतं. माझ्या मैत्रिणीचा फोन आला. मैत्रीण म्हणजे रूममेट होती ती. ती ब्लॉग बघत असेल ना तू भावना. ब्लॉग कमेंट कर. कमेंट करत जा. ब्लॉग बघत जा फक्त, कॉल नको करत जा. तर मला वाटतंय कॅमेरा थोडासा वर घ्यावा लागणार आहे कारण माझी हाईट खूपच असल्यामुळं मी त्यातून दिसत नाही. किती हाईट आहे बाळा तुझी? माझी 5.5 100.
जास्त नाही होत बरं बस की मग जास्त चांगलं नसतं दिसलं आपण परफेक्ट कपल तुम्हाला माहितीये का आम्हाला खूप प्रेम भेटतंय बरं का हळूहळू वैभवला मेसेजेस येत आहे मुलींचे ते पण वटाने पण स्मॅश करायला पाहिजे नाहीतर तोंडाखाली येतात थोडे करू थोडे मी काय सांगत होती आम्हाला पण सांगा प्रेम भेटतंय तर मित्रांनो धन्यवाद तुमच्याकडूनच प्रेम भेटते आपल्या त्यांचा माझ्या भावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज आला होता की मी सांगते की तुझा दादा आणि तुझी वहिनी आम्हाला खूप 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 आवडते आणि आम्ही त्यांचे सगळे व्लॉग बघतो आम्हाला खूप आवडत आहे वाव भारी ना मित्रांनो तुम्ही असं असं भारी अप्रिशिएट केले की व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटतं थँक्यू फॉर मोटिवेशन तर मित्रांनो विषय तर चालू होता की आम्ही आमच्या पोरांना मराठी मीडियमलाच घालणार आहे भविष्यामध्ये. याने सांगितलं मला असं मला तर असं नव्हतं वाटत पण काय माहित पण जी मातृभाषा असते ना आपली तर सगळं मॅच केलेलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मी आता इथेच उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण आमचा कॅमेरा व्यवस्थित सेट होत नाहीये. अभी डायगा इसमें पावभाजी मसाला हो आपले स्ट्रीट फूड ब्लॉगर आलेले आहेत. पावभाजी मसाला इसमें जाएंगा वाले. कोथिंबीर कधी टाकशील लास्टला का मस्त असा प्लेटिंग करायला. तर मी म्हणत होतो की मुलांना मराठी मीडियम मध्येच घालणार कारण किती झाली ना मराठी आपली मातृभाषा आहे आणि ती बोलायला एकदम इझी पडते आणि त्यांना अंडरस्टँड करायला. इंग्लिश मध्ये गेल्यावर थोडे कष्ट करावे लागतात. ठीक आहे कष्टाचं पण काही नाही पण लहान मुलांवर एवढा दबाव टाकून CBSE हे ते मला पर्सनली ते नाही पटत. लहानपण जगलं पाहिजे. आम्ही पण नॉर्मल स्कूल मधले जाऊ दे SSS पॅटर्न मधले लाईफ मध्ये कुठं महाग आहे. ठीक आहे ना आले लाईफ इट्स व्हेरी गुड. We don't have any issue in life. We can speak English, we can talk English, we can walk in English. आपण आम्ही पण जसं मराठी मीडियम मधलं आम्ही कसं मी पक्का मराठी डॅम्बिस मराठी शाळेत कसं मस्त प्रार्थना कीर्तना पावभाजी राष्ट्रगीत मसाला मी टेस्ट करून बघते आचारी इंटेंडी लोटा वा आपला 2च्या पहिले पावभाजी होते. तर आपण इकडे घेत आहोत पाणी. कोथिंबीर टाकू वाव आज भी हे पाणी माहिती करू देशील का मला. रोकटोक नको करू असं काय म्हणजे दादा शिजेल मग पाणी पण आटल बाळा असं एवढं कॉन्सन्ट्रेशन बघते आणि एवढं कॉन्सन्ट्रेशन बघते आणि असं काढत राहते असं वाटतं की नेक्स्ट टाइम हात बनवणार आहे. हो मी बनवू शकतो दरवेळेस सारखं ते परत मलाच बनवावं लागेल त्यामुळे झालं की नाही पाणी देख बटर घालणार आहेस का. ऑब्विस ते घट्ट होते थांब थोडं खाऊन सांग मला बस खाऊन की रात्री पण हेच होईल ऑब्विसली होईल ना. बीटचे पराठे बनवणार तेव्हा ब्लॉग बनव मूवीला जाणार आहोत. नवरा आहे ना मी म्हणते की नाही जायचं मूवीला एवढी इच्छा नाही आणि मला नेते जबरदस्ती. इकडे मुलींचे विषय काय होतात माहितीये का ऐक इकडे मुलींचे विषय काय होते माहितीये का मुली म्हणतात की यार आम्हाला फिरवायलाच नाही तर हॉटेलमध्येच नाही येतात आम्हाला मूवी पण नाही दाखवते आणि हा अँटिक पीस. नाही मित्रांनो ही मला बोलली होती की तो पर्टिक्युलर मूवी तो मी इथं नाही सांगणार तो रिलीज झाल्यावर मला बघायचा आहे. अभी जाएगा इसमें बटर आलेले स्ट्रीट फूड ब्लॉगर परत अंगात. अशा प्रकारे बाबांचं आगमन झालेलं आहे. बाबांना आज रीलच दाखवते बाबा. घरच्यांची काळजी नाही आणि 100 गावची माणसं एका दिंडीत आहे पण कसलाही दुजाभाव नाही. भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्यपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानोबरासारखे संत नाही ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही रामकृष्णासारखा मंत्र नाही रामायणासारखी आचारसंहिता नाही दशरथासारखा बाप नाही कौशल्यासारखी माय नाही प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही सीतेसारखी सून नाही उर्मिलेसारखी जाऊ नाही सुतकीर्ती मांडवी. वा 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 जबरदस्त. तर मित्रांनो पप्पा स्टेटस बघतात चांगले आणि ते आमच्या फॅमिली ग्रुपवर टाकत असतात आणि आज तर आम्ही घरी असल्यामुळे आम्हा दोघांना आनंद दाखवत आहेत एकदम छान स्टेटस वारीचे वगैरे. खरंच छोट्या मुलीची वगैरे कशी एनर्जी असते. आजकाल खूप कमी वयात हार्ट अटॅक वगैरे येत आहे तेच सांगत होती मम्मी. आता कुणीतरी त्यांचा क्लासमेट होता तो एक्सपायर झाला. पप्पांना फोन आला होता. जास्त बाहेरचं अनहेल्दी खाणं टाळलेलंच बरं आहे. माझा ऑफिसमेट आहे त्याचाही 17 वर्षाचा पुतण्या झाला खेळताच ते हार्ट अटॅकमुळे. अशा घटना समाजात आपल्या वाढत आहेत तर सगळ्यांनी हेल्दी व्हा हेल्थची काळजी घ्या आणि त्यासाठी माझं लवकरच काहीतरी येणार आहे. मला मी आलं की सांगतो ह्याच चॅनलवर. थोडंसं आता इथं झालेलं आहे पसारा
समजून घ्या तुम्ही. आता मी इकडे पाव भाजायला घेतो वन साइड. 3 लाद्या पाव आणलेले आहेत. हे पाव असे पॅक येतात पिशवीमध्ये, पण मी सकाळी गेल्यामुळे गरम गरम पाव माझ्या हातात दिले होते, एकदम फ्रेश आणि त्यामुळं ते लगेच पिशवीत नव्हते टाकले. सो चैतन्याचा मला असं वाटतं पावभाजी असं थोडं पाहिजे. ते काही कमी पडलं मी तिखट वरून घेतलेलं परवडतं, पण एकदा जास्त झालं एवढ्या मोठ्या भाजी की मग लपडा आहे का नाही. यास मित्रांनो, काय परफेक्ट पाव कट करतो मी. बटर एवढा सारा जंबोली. मी हॉटेल उघडलं तर मला बोलवा. निघला बटर ही खूप जास्त बटर वापरते, अति बटर वापरते. एक दिवस बनताय बस. एक दिवस म्हणत सगळं हेल्दी नाही बस एक बनते. लाड करूच देत नाही बाई, कसं करते. मी माझा लाड पण नाही करत. बघितलं आजकाल तर काय होतं माहिती, मला फिरायला संध्याकाळी मूवीला नेणार आहे. आताच सांगितलं कसं असतं माहितीये का. मला मूवीला जायची आज इच्छा नव्हती, पण ठीक है बुक किया ही है तो क्या ही बोल सकते अपन, नहीं क्या जाना तो पड़ेगा ही झमाट के. पाव गरम करत आहेत, दिसतंय ना तुम्हाला. कढईतच फोटो काढ बढिया. उभी बढिया में भी पाव जरा असे गार झाल्यामुळे त्यांना मी पहिला थोडं गरम करून घेतलेलं आहे. देन पण पाव गारच राहतील ना ऑब्विसली. दुकानमधून आणलं तुला भावना नाही कळाल्या माझ्या भावना. नाही सकाळी गरम होते, भट्टीतनं काढलेले पाव आणले होते. ते ठीक आहे ना, पण आता कसं गरम राहतील ना बाबू. लॉजिक. किती हुशार आहे बापरे. एवढी हुशार काहूनच आहे बाबू. लावत आहे मला दिसतंय का असं मस्त की मसाला लावत आहे, थोडस बटर सोडणार आहे. जायगा म्हणलं ते सोडणार आहे, बरोबर. जायगा हिंदी शब्द आहे. सेमी इंग्लिश वाले बघा. मराठी तू पण होता मराठी मीडियमला होतो बाबू, मराठी मीडियम. तुला भरोसा का नाही बसत. ही 4 वर्ष झाला आता. पण मला असं वाटतं 4 वर्ष तर भेटला पण नाही भाई. काय पण वाटते, जाऊ दे. असो तू 5वी मध्ये सेमी इंग्लिश घेतलास असे मला काय माहिती. संबंध आहे. मी टेक्निकल लावतो, टेक्निकलला. इयत्ता 10वी ती आणि फ तुकड्या आमचा सेमी इंग्लिश लावतो. खिचडी नको करू, पण हे कसं काय खिचडीच करतात ना. ते नाही ते काय ते पुढे मॅच नको करू असं म्हणणं आहे त्यांचं. नाही काय तर म्हटले शब्द. खीर 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 तेच ना मग होते. बिस्किट पावभाजी अशीच राहते. असू दे रे, असू दे बाळा, असू दे. लाल तिकडे घातलं की लाल कलर येतो. काय खरंच खरं झालं सांगितलं हे का मधातच काम सांगितलं, मला समजलं नाही बाई. काय मला आठवत राहतं मित्रांनो, असं काय काय जरा ज्ञान आठवत राहतं. जाऊ रे. तुला भारी झालंय बघ. तुम्हाला पण खायचं असेल तर या. या कॅमेऱ्यातून उडी मारून. आमचं पार्टनर 50-50 पार्टनर पर ये काम नहीं करता, हमें काम करता है. दिसत आहे व्लॉग मध्ये जनतेच्या डोळे. आज दिसत आहे. रोज पण काम करायला सांगा याला. रोज नाही करत कमी का. छोटी छोटी कामं. मला पण घेऊन जे ऑफिसला. कडे येईन तर कसं होईल तुझं विचार कर. कसं होईल काय. कसं काय होईल. चांगलंच होईल ना. मला उलट जरा भारी वाटेल. मला मित्रांना सारखं सोबत लागती. तुला हो असं पाहिजे वाटतं. प्रायव्हसी पाहिजे होती मला तर. हो काही लोक असं मॅच करून घेतो एकदा, म्हणजे प्रायव्हेट नाही एकमेकांच्यात मॅच झालं. मजा नाही आ रही है आज. झाले तेरे को मजा नहीं आ रहा बोल रही तू. ऐकत जा. तू मजा करायच्या नादात बिघडून ठेवशील काय तर बाबू. मी बिघडवतच नाही. येऊन जरा मी पाव दाबत आहे, म्हणजे असं बाहेरच्या सारखं वाटतं. तेव्हा जसं असं पावभाजीचा फील आला होता ना, तसं नव्हतं. मी तर 10 पाव खाईन. हो देस का. काय 10 पाव. 4 खाऊन दाखव तू. 4 ते मोठे मोठे आहेत हे बाबा पाव गरम कर. थोडंच टाक. का तू 100 ग्रॅमची वडी टाकत आहे. हार्ट अटॅक येऊन मरतील लोक. तू काय पण नको बोलू. असं नको बोलू. ते किती घातक आहे माहितीये का तुला त्याचे परिणाम. हो एक दिवस ना काय नव्हतं. एक दिवस ना काय नव्हतं बाळा. जसं समज आपण बाहेर खायला गेलो. हो हमारी पावभाजी फ्री हो गई है इस प्रकार. मी तुम्हाला दाखवते लगेच. वेट. देखो अभी असं मस्त पैकी बाबांची ताट बनवून घेते मस्त पैकी. चलो चलो चलो. मलाच आहे ना. त्रिकोणी खाऊन झाला. अशा प्रकारे राहिलेल्या पावांना पण होत आहोत. बापरे गरम गरम लागते. चटका लागला ना. हो चटका लागला बाबा. माझ्यासोबत असं भांडशील तर असंच म्हणतो. हो मी म्हणलं का. बरोबर बरोबर. त्यावर ओरडशील ना. थोडंसं पण कुठे गेला तो. माझ्यावर थोडंसं पण ओरडशील. हा माझ्या विचार बाई माझ्यावर हा थोडा पण ओरडला त्याला शिक्षा भेटणार. बघा मित्रांनो बघा कसं बोलतो. रिअल माझ्या सासूबाईंनी बघितलं तर हिला चांगलंच आपल्याला माहिती आहे. माझ्यावर खरं प्रेम करतात माझ्या सासूबाई. इसपे क्या ही जलना. फेवरेट है लेकिन माँ का फेवरेट मैं हूँ. उसका फेवरेट कौन है वो मॅटर करत आहे. पावभाजी आपली रेडी आहे. अशा प्रकारे मस्तपैकी बघू शकता तुम्ही घरगुती पावभाजी. आता आपण बाबांना बोलू.